याच मैदानावर स्वप्नील पोटेची बॅट मात्र फिरली गेली, दिशा अयोग्य पाहायला मिळाली आणि मी तर म्हणेन ज्या पद्धतीने चेंडू विशिष्ट हिमालयाच्या उंचीवर जावा, खाली ऋषीमुनी उभा आहे त्या ती तपश्चर्या या ठिकाणी पूर्ण झाली आणि मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. गोलंदाज मयूर ठरतो यशस्वी. स्वप्नील पोटे मनामध्ये मात्र दुःखाचं वातावरण, परतीचा करेल प्रवास. पहिला झटका लागतोय टायगर स्पोर्ट्स देवगाव संघाला स्वप्नील पोटेच्या रूपानं. यस डीजे मास्टर आपण सुद्धा सज्ज व्हायचं आहे. आपण पाहिलं स्वप्नील पोटे मनामध्ये निराशा, दुःखाचं वातावरण, दुःखाचं सावट. ऑफ ब्रेक बॉल थोडासा पाहायला मिळाला बॅट्समन स्वप्नील पोटेसाठी. काय गोलंदाजी मयूरची पाहायला मिळाली यावेळेस. लाईन खूपच खराब, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला गेलाय. पिचिंग झाल्यानंतर अंपायर डिसिजन. यस इट इज वाईट बॉल. आमचे अतिशय जवळचे मित्र भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष सन्माननीय राजेजी निमसे सर यांच्याकडनं सन्माननीय अमोलजी कतोरे सर, त्याचबरोबर स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच राजेजी निमसे सर. कौशल्य प्रधानता हालचाल पाहायला मिळते या मॅचचा विचार केला तर. सामना अतिशय महत्त्वाचा, कारण जिंकलात तर पुढचा प्रवास, हारलात तर मात्र माघारी यावं लागेल. पहिल्या षटकामध्ये एक मोठा झटका लागलाय. मी तर म्हणेन पहिल्या घासाला कडा लागल्यानंतर आमची मेजवानी थोडीशी बाजूला राहते. आम्ही जेवणाचं ताट थोडंसं बाजूला ठेवतो, त्याच पद्धतीने हे ताट पुन्हा एकदा समोर आणावं लागेल. मेजवानी कंप्लीट करावी लागेल, कारण सामना अतिशय महत्त्वाचा आहे. आज मात्र संपूर्णच्या संपूर्ण स्टँड प्रेक्षकांसाठी खचाखच भरलेले पाहायला मिळतील. आजचा दिवस महत्त्वाचा. फुल टॉस चेंडू पाहू शकाल, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यस पहिल्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज झालेत यशस्वी. एका बाजूला आपण पाहतोय सर्व खेळाडूंची अपेक्षा अंपायरकडे पाहिला आशाळभूत नजरेनं. अंपायर डिसिजन
बाईच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या हळूवार पुढे पुढे सरकेल. टायगर स्पोर्ट्स देवगाव संघाची धावसंख्या आहे ती एक गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. असं थोडंसं आम्ही बदल करतोय. धावसंख्या ती धावफलकावर 3 धावा. मनाला मोहून टाकणारी स्पर्धा. जणू काय मी झोपल्यानंतर डोळे ज्या वेळेला मिटतो ना त्यावेळेला संपूर्ण दिवस आम्हाला आठवतो आणि त्या प्रत्येक केंद्रबिंदूस्थानी आम्हाला एक नाव आठवतं. ते नाव म्हणजे संभाजीनगर चषक मुरबाड. एक वेगळं वैशिष्ट्य आहे मित्रांनो या स्पर्धेचं. अमोलजी कतोरे सर म्हटलं तर वैविध्यतेने भरलेला झरा. सातत्याने अनेक प्रकारचे बदल अमोलजी कतोरे माध्यमातून आणि त्यांच्या नेतृत्वातून सातत्याने आम्हाला पाहायला मिळालेले आहेत. आपण पाहतोय प्रत्येक दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय अमोलजी कतोरे सरांनी आम्हाला दिला. आजचा दिवस महत्त्वाचा दिवस. ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा संकट. प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. हो 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 क्या बात आहे. 1 मोर विकेट डाऊन. आता मात्र तडाकेवर तडाके दिले जातात विकास स्पोर्ट्स पवाळे संघाच्या गोलंदाजांकडून. मी तर म्हणेन आगीचे गोळे आणि या आगीच्या गोळ्यांमध्ये पुन्हा एकदा दाहकता सहन करावी लागते या मॅच मध्ये टायगर स्पोर्ट्स देवगाव संघाला. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. काय गोलंदाजी चालू आहे या मॅच मध्ये. विकास स्पोर्ट्स पवाळे संघाच्या माध्यमातून गोलंदाज ठरला यशस्वी मयूर. पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले नाहीये देवगाव टायगर संघाच्या माध्यमातून. दीपक सर काहीतरी सूचना देत आहेत. ओके सूचना कळाली. स्क्रीन समोर बसलेले प्रेक्षक जे प्रेक्षक काळ्या पडद्याजवळ बसलेले आहेत कृपया उठायचं आहे. आणि मी सातत्याने नवीन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी माहिती सांगेन आपण मैदानाच्या आतमध्ये कोणीही जायचं नाही आहे. तुम्हाला हा सामना जर आनंदाने पाहिजे असेल तर तुम्ही पाहुण्यांच्या भूमिकेमध्ये आमच्या व्यासपीठावर येऊन जरी बसले तरी चालेल. आपल्यासाठी वीरेंद्र सेवाग स्टँड तुम्ही पाहू शकाल. सचिन तेंडुलकर स्टँड आपण पाहू शकाल. त्याचबरोबर युवराज सिंग स्टँड सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आपल्यासाठी खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था सन्माननीय अमोलजी कतोरे सरांनी केलेली आहे. पहिलं षटक अतिशय यशस्वी पाहायला मिळालं. तब्बल 2 गडी बाद करण्यात यशस्वी झाला गोलंदाज मयूर. मयूरच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तयार विकास स्पोर्ट्स पवाळी संघाच्या माध्यमातून गोलंदाज कुमार. पहिला चेंडू वाईट बॉल. एक धाव मिळेल टायगर स्पोर्ट्स देवगाव संघाला. यावेळेस पाहू शकाल पुल केलाय चेंडू निघून चाललाय अतिशय वेगाने. 1 बाउंस ओव्हर द रो. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या चौक्याची अपेक्षा देवगाव टायगर संघाला होती तो चौकार मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. कुठेतरी निराशेचं रूपांतर आशेमध्ये थोडंसं झालंय. परंतु याच अशा कायमस्वरूपी हिरव्या गाव ठेवायच्या असतील तर मात्र एखाद्या माळेप्रमाणे बागेमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी पाण्याचे प्रवाह निर्माण करावे लागतील. फवारे मारावे लागतील. तेव्हा मात्र तुमच्या बियांचं रूपांतर एका छोट्याशा अंकुरामध्ये होईल. धावफलकावर छोट्या छोट्याशा बिया पाहायला मिळत आहेत. परंतु याच बियांचं रोपण करत असताना मोठे झटके मात्र लागलेले आहेत. पहिला झटका लागला मयूर स्वप्नील पोटेच्या रूपाने. तदनंतर मात्र दौलत सारखा मातब्बर खेळाडू सुद्धा डगाऊटच्या आष्ट्याला पोहोचला. क्या बात आहे. पॅडल स्वीप. क्रिकेटचा अप्रतिम दर्जा. क्रिकेटचं मादक सौंदर्य. व्हॉट अ क्लास म्हणून म्हटलं जातं मित्रांनो. कायमस्वरूपी तुम्हाला अबाधित राहायचं असेल तर तुमचा क्लास क्रिकेटमध्ये येणं गरजेची गोष्ट आहे. क्लास दाखवला बॅट्समन विशालनं. सेकंड इन अ रो बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले ते या षटकामध्ये. विशालला माहीत आहे 2 गडी आपले लवकरात लवकर तंबूच्या आश्रयाला पोहोचलेले आहेत. ही सगळी जबाबदारी सर्वस्वी माझ्या खांद्यावर असेल. ती लिलया पेलण्याचं काम बॅट्समन विशालच्या माध्यमातून केलं जातोय. आत्ता कुठेतरी धावसंख्येला थोडासा आकार या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळतोय. स्वप्नील सर पहिल्या षटकामध्ये थोडेसे टेन्शनमध्ये आले. हातामध्ये पेन होता. लिहिण्यासाठी कोणत्याही प्रकारची संधी नव्हती. आत्ता मात्र ती पेनची शाही पुन्हा एकदा खेळपट्टीवरून धावफलकावर यायला सुरुवात झाली. ऑफ ब्रेक बॉल. क्या बात आहे. चेंडू टर्न झाला. कधी कोणता गोलंदाज कोणती गुगली टाकेल हे सांगता येत नाही. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेट हे एक आभास आहे. आणि नवज्योत सिद्धू म्हणायचे ना
आताही म्हणतात खेळपट्टी आपल्या पत्नीप्रमाणे असते. तुम्ही कोणतीही अपेक्षा कधीही करू शकत नाही. त्याला प्रॉपर टायमिंग येणं गरजेची गोष्ट आहे. खेळपट्टीकडून अपेक्षा करण्यासाठी टेम्परामेंटला महत्त्व देणं गोष्ट गरजेची असेल. या खेळपट्टीवर काय घडेल? ऑफ ब्रेक बॉल पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह सजवला इनफिल्डमध्ये. वॉट अ फिल्डिंग! आज मात्र पूर्णपणे चंग बांधलाई विकास स्पोर्ट्स पवाळे संघानं. पूर्णपणे खेळपट्टी निस्तनाभूत करायची आणि पुन्हा एकदा डगआउटला आनंद निर्माण करू द्यायचा नाही आहे. काय गोलंदाजी चालू आहे या मॅचमध्ये. विकास स्पोर्ट्स पवाळे संघ आतापर्यंत अग्रेसिव्ह राहिला आहे. सातत्याने विकेटवर विकेटचा सडा या मॅचमध्ये पडताना पाहायला मिळतोय. विकेटवर विकेट पडताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संकट तर ओढावलंय, परंतु याच संकटावरून सावरण्यासाठी सांत्वन घालण्यासाठी आमचे राकेशजी डोंगरे पुढे धावलेले आहेत. देवगाव टायगर संघ जर हा सामना जिंकला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय राकेशजी डोंगरे साहेबांकडनं. आणि देवगाव टायगरच्या कोणत्याही फलंदाजानं षटकार ठोकला तर प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय राकेशजी डोंगरे सरांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच राकेशजी डोंगरे सर. दुःखातून बाहेर काढण्याचं काम आपण करत आहात, कारण हे प्रेम आणि ही प्रेरणा खेळाडूंसाठी आपण जिवंत ठेवत आहात. सातत्याने क्रिकेट जरी आठवला तरी आम्हाला म्हणावंसं वाटतं. आम्हाला कुसुमाग्रजांच्या काही ओवी आणि काही ओळीसुद्धा आम्हाला आठवतात. दीपकजी सर खूप चांगले कवी आहेत, चांगले समालोचक आहेत, चांगले कॉमेंटेटर्स आहेत, चांगले निवेदक आहेत. या स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी अनेक नामांकित समालोचकसुद्धा या स्पर्धेला लाभले. गोलंदाज तयार. हो हो हो, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पाहू शकाल पिचिंग झाल्यानंतर फास्टली पायावर आदळला. डॉट बॉलने या चेंडूची सांगता गेली. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर देवगाव टायगर संघाची धावसंख्या ती तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 13 धावा. 6.50 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते या मॅचमध्ये देवगाव टायगर संघाकडून. मी तर म्हणेन चांगली मजबूत स्थिती निर्माण करावी लागेल. पत्त्यांचा बंगला किती जरी हवा आली तरी मात्र कोसळू द्यावा लागणार नाही. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं तर सांघिक खेळ आहे. तुम्ही कधीतरी दहीहंडीचा खेळ पाहिला असेल. अनेक थर तुम्हाला पाहायला मिळतात, परंतु ती दहीहंडी ताब्यात करायची असेल तर प्रत्येक थरावर एक मजबूत स्थिती असणं गोष्ट गरजेची आहे. क्रिकेटचा विजय करायचा असेल तर तुम्हाला या मॅचमध्ये टीमवर्कला महत्त्व द्यावं लागेल. प्रत्येक खेळाडूला आपली जबाबदारी ओळखून बॅटिंग करावी लागेल. संकट असेल, एक हलकीशी सुरुवात पाहायला मिळाली. स्वप्न थोडंसं कमी पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये केवळ धावा खर्च केल्या मयूरनं सुरुवात चांगली करून दिली. विकास स्पोर्ट्स पवाळे संघाला फक्त 3 धावा खर्च करून 2 महत्त्वाचे गडी टिपले गेले. तदनंतर मात्र कुमारने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. 10 धावा खर्च केल्या. टीमची टोटल देवगाव टायगर संघाची धावसंख्या ती 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 13 धावा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. जो मयूर ज्यानं पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा चांगले चांगले धडे दिले या मॅचमध्ये देवगाव टायगर संघाला पुन्हा एकदा तोच मयूर. पहिला चेंडू फेकला, शॉट ऑफ गुड लेंथ पाहायला मिळतोय. चेंडूला दिशा दिली गेली. चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या दिशेला, डीपमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. या गरज या मॅचमध्ये देवगाव टायगर संघाला असेल, कारण सामना खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, तुम्ही लेखी परीक्षेमध्ये पास होता, तुम्ही मैदानी चाचणीमध्ये सुद्धा पास होता, तुम्ही इंटरव्ह्यूला सुद्धा पास होता, पण तुमचं नाव जर फायनल लिस्टमध्ये आलं नाही तर मात्र तुमचे कार्य व्यर्थ गेलं म्हणून समजा. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजणं महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही म्हणतो अपयश यशाची पहिली पायरी आहे, पण क्रिकेटमध्ये जमणार नाही. तुम्हाला प्रत्येक पायरीवर जिंकावं लागेल आणि मग सांगावं लागेल ऑल इज वेल, ऑल इज वेल अँड ऑल इज वेल. गोलंदाज तयार. मयूर. रिव्हर्सचा प्रयत्न यावेळेस झालाय. थोडंसं इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न. मी म्हणेन सरळ बॅटने धावा येतात तर बॅट आडवी करायची गरज नसावी. क्रिकेट दिल से नहीं दिमाग से खेला जाता है हे प्रत्येकाला माहिती आहे. आपण पाहतोय मयूर तिसऱ्या षटकाची जबाबदारी ज्यानं पहिला स्पेल अतिशय कौशल्यपूर्ण हाताळलाय.
निश्चितच सुरुवात चांगली करून दिली आपल्या विकास स्पोर्ट्स पवाळे संघाला. कर्णधाराने दिलेला विश्वास त्याचा पाणीपत होऊ नये यासाठी गोलंदाजी करतोय गोलंदाज मयूर. धावांना आता तरी चमक यायला लागली. मी तर म्हणेन सातत्याने धावसंख्या सांगेन, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. एक विश्वासाची धावसंख्या धावफलकावर उभा करण्याचा प्रयत्न टॅलेंटेडच्या माध्यमातून केला जातोय. जरी ओपनिंग पेर डगावच्या आशाला पोहोचले, तिसरा झटका सुद्धा लवकरात लवकर लागला, परंतु ही पार्टनरशिप होणं क्या बात आहे. क्विकली काय स्ट्रोक खेळलाय, क्रिकेटचं मादक सौंदर्य क्लास दाखवला. फलंदाज कुणालने चेंडूला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर ऑफ द विकेट, षटकार, 6 धावा. ब्लास्ट होणं या मॅच मध्ये अनिवार्य ठरेल, कारण आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. पहिले 5 दिवस जरी आम्ही चुकवले असले तरी आजचा दिवस चुकू द्यायचा नाही. फायनलच्या दिवसामध्ये आमचे डोळे पूर्णपणे संभाजीनगर चषकाकडे वळलेले आहेत. आम्हाला आजचा दिवस मिस करायचा नाही आहे. आजचा जरी सोमवार असला तरी मात्र या सोमवारला रविवारचं स्वरूप प्राप्त करून द्यायचं आहे. आज आम्ही वेळ काढलाय संभाजीनगर चषकासाठी. आज आम्ही वेळ काढलाय स्वतःच्या आयुष्यासाठी. आज आम्ही वेळ काढलाय मनोमंथनातून मनोरंजनाकडे जाण्यासाठी. आम्ही आज वेळ काढलाय ह्या ट्रॉफ्या पाहण्यासाठी. आम्ही आज वेळ काढलाय या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी. आम्ही आज वेळ काढलाय सन्माननीय अमोलजी कतोरे सरांवर असणाऱ्या प्रेमापोटी. स्पर्धा महत्त्वाची आहे. शहापूर मुरबाडमधील आजच्या हंगामातील या 2021-22 मधील प्रथम आणि पहिली स्पर्धा आपण अनुभवतो आहोत. संभाजीनगर चषक मुरबाड येत्या डिसेंबरमध्ये 23 तारखेपासून MNPL तुम्ही अनुभवाल. अर्थातच मुरबाड नगरपंचायत प्रीमियर लीग खूप चांगली स्पर्धा सन्माननीय अमोलजी कतोरे सरांच्या माध्यमातून आपण पाहतात. म्हणून स्पर्धेचे प्रणेते ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सातत्याने प्लॅनिंग पाहायला मिळत आहेत. अनेक प्रकारचा नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतात. 3 षटकं संपली. पाणी दिला तरी चालेल, आपण याची नोंद घ्या. पहिली 3 षटकं संपली आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर देवगाव टायगर्स संघाची प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या आहे ती पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्धानंतर धावसंख्या ती देवगाव टायगर्स संघाची 3 गड्यांच्या मोबदल्यात. आमचे स्कोरर मित्र ऑलराऊंडर पर्सनॅलिटी स्वप्नील गांगर दाखवत असताना 27 धावा. या धावसंख्येचा आलेख थोडासा उंचावताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 14 धावा. 27 धावा धावफलकावर 9.00 ची सरासरी आतापर्यंत अनुभवली आपण या मॅचमध्ये. या आता मात्र पुन्हा एकदा ॲग्रेसिव्ह व्हावं लागेल. शांततेचं स्वरूप या टॅलेंडरच्या माध्यमातून पाहिलंय, परंतु क्रिकेटमध्ये कधीतरी शांतता आणि कधीतरी मात्र वादळं आणावी लागतात. ते मात्र या ठिकाणी करावं लागेल. समुद्रामध्ये तुम्ही त्सुनामी लाटा पाहिल्या असतील, ज्या येतात त्या आसमंताला आरोळी घालतात आणि त्या त्सुनामी लाटा आता मात्र या टॅलेंडर्सना दाखवाव्या लागतील. तेव्हा मात्र धावफलकावर चौकार षटकारांची मोहर उमटली जाईल. आपण अनुभवतात, आपण मनमुराद आनंद लुटत आहात. आम्ही आमचं स्वतःचं आयुष्य हरकून गेलेलो आहोत. याचं कारण बनलंय आम्हाला आमच्या मुरबाडच्या नगरीला 27 कोणत्याही प्रकारचा समुद्र नाही आहे, समुद्राची किनार नाही आहे, जेणेकरून आम्ही सकाळी जाऊ आणि लाटांचा आनंद घेऊ, संध्याकाळी जाऊ आणि मनमुराद गारवा घेऊ. परंतु ही क्रिकेटची हवा वेड लावी जेव्हा आम्हाला हे संपूर्ण क्रिकेटचं मैदान समुद्रापेक्षा कमी नाही आहे. जेवढा आनंद मुंबईचे सर्व माणसं घेतात समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन, त्याहीपेक्षा दुप्पट आनंद आम्ही घेतोय संभाजीनगर चषकाचं हे मैदान पाहून. कारण बनलंय संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं. आपण बोलतो या महत्त्वाच्या मॅचकडे, जिथं रंगलंय द्वंद्व. या द्वंद्वामध्ये 22 योद्धे पाहायला मिळतील. एका योद्ध्याचं नेतृत्व करतायत दौलतजी तुपे, तर एका योद्ध्यांचं नेतृत्व करतायत अर्थातच विकास स्पोर्ट्स संघाचे संघनायक. जातोय आपण या मॅचकडे. क्रिकेटची अद्वितीय दुनिया, क्रिकेटची विलोभनीय दुनिया, क्रिकेटचं अद्वितीय कुंभ, तिथं करायचं यशाचं स्नान. काय घडेल या मॅचमध्ये बघायला या ठिकाणी मजा वाटते. मी तर म्हणेन लय भारी मॅच आपण पाहतोय. महत्त्वाचा सामना विकास स्पोर्ट्स पवाळे आणि देवगाव टायगर्स या 2 संघाच्या दरम्यान. उत्तरार्ध बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. प्रदीप स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन कुणाल. प्रताप गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. मॅच खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. 27 धावांची मोहर उमटली. ओहो, सन्मान केला आहे या चेंडूचा. चांगला खेळाडू तेव्हा शोभून दिसतो मित्रांनो, स्लॉटमध्ये चेंडू जर आला नाही तर मात्र त्या चेंडूला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन देणं
सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं सूत्र या ठिकाणी अवतरलं. चेंडू जाऊन दिला, सोडून दिलं, कारण फलंदाजाला माहीत आहे फुकट ते पौष्टिक आहे. प्रत्येक चेंडूची किंमत ही मात्र इन्कम टॅक्सच्या ऑफिसरला माहीत आहे. ओहो, ओव्हरपिच बॉल. यावेळेस दिशा दिले, चेंडू निघून चाललाय. सचिन तेंडुलकर स्टँडला सलामी द्यायला. पुन्हा एकदा हा येतोय A1 क्वालिटीचा षटकार. 6 धावा. चहापेक्षा कितली गरम असते तुम्हाला माहित आहे. षटकार ठोकला बॅट्समन कुणालनं. डगआउटमध्ये मात्र आनंदाचं वातावरण. शॉर्ट ऑफ गुड लेंथ निश्चितच यावेळेस पाहू शकाल. दिशा दिले, चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी 2 धावा मात्र वाचवल्या. परंतु खेळपट्टीवर सातत्याने हे 2 फलंदाज सांगतायत भाग मिल्खा भाग. मॅरेथॉनची स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे. आम्हाला आमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं आहे. आम्हाला अर्धवट उतरायचं नाही. आम्हाला कोणतंही रेल्वे स्टेशन पाहायचं नाही आहे. फक्त आणि फक्त पोहोचायचं आहे. संभाजीनगर चषक मुरबाड यावर आमचं अधिराज्य गाजवायचं आहे आणि नाव कोरायचं आहे. त्यासाठी प्रिकॉशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. काळजी घ्यावी लागेल आणि त्या अनुषंगाने कौशल्य प्रदान फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 36 धावा धावपलकावर. एक सिंगल धाव मिळेल. 37 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. हे वाटलं होतं स्वप्नील पोटे लवकर बाद झालाय. दौलत तुपे डगआउटच्या आशयाला पोहोचला गेलाय. साईड स्क्रीन समोर बसलेले प्रेक्षक आपण तिथून उठायचं आहे, कारण कॅमेरामध्ये हे चित्र कॅप्चर होत आहे मित्रांनो. काळ्या पडद्याच्या जवळ बसलेले प्रेक्षक, आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करून यूट्यूबच्या माध्यमातून आमचे प्रेक्षक जोडलेले आहेत. यावेळेस मॅक्सिमम 6 धावा षटकार. मॅग्निफिशियंट बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणखी एक षटकार जर कुणालने ठोकला तर राकेश डोंगरेने बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर नाही माफ करा कुणालने जर 3 षटकार ठोकले तर राकेश डोंगरेकडून 2,500 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू सो मच राकेशजी डोंगरे साहेब. स्लोअर फुल टॉस परफेक्ट मिडल करू शकले नाही, परंतु धावा मिळतील या चेंडूवर. आपण पाहतोय या 2 धावा. आचार्य चाणक्य म्हणतात आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका. वाटलं होतं स्वप्नील पोटे लवकर बाद झालाय. दौलत डगआउटच्या आशयाला लवकरात लवकर पोहोचला गेला. योग्य पार्टनरशिपची गरज होती. म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो ना की आम्ही कठीण परिस्थितीमध्ये असल्यानंतर आमचा मित्र ज्यावेळेला आम्हाला मदत करतो ना, तेव्हा तो आमच्या घरच्यांपेक्षा चांगला आम्हाला आवडतो. संघ संकटात होता, त्याला बॅलन्सिंग करण्याचं काम कुणाल संपूर्ण दाही दिशा या ठिकाणी गुणगुणतायत या फलंदाजाच्या नावावर. संघ संकटात होता. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. संकटातून बाहेर काढण्याचं काम कुणालच्या फलंदाजीनं केलंय आणि आता मात्र अवतरलाय कुणाल नावाचा फलंदाज. यस, आय एम अ चॅम्पियन, आय एम अ प्लेअर ऑफ द डे हे सांगितलं बॅट्समन. कुणालने वादळी खेळी साकारली. 13 चेंडूंचा खेळ केलाय आणि या 13 चेंडूमध्ये क्रिकेटचा खेळ होऊ दिला नाही. तब्बल 36 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली फलंदाज कुणालनं. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त इनिंग साकारतो बॅट्समन कुणाल. सांगितलं कुणालच्या बॅटिंगनं, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी नाही तर मी तुमच्या समोर आणि तुमच्या सोबत आहे. काय इनिंग साकारली. बॅक टू बॅक 3 षटकार जर ठोकले कुणालने तर राकेशजी डोंगरे साहेब यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. क्या बात आहे. असं अवे फ्रॉम दी बॉडी, शरीराच्या बाहेर चेंडू ठेवला गेला. येस, इट इज अ वाईट बॉल.
आपण पाहिलं याला म्हणतात वाळवंटामध्ये नदीचा प्रवाह भेटणं. बॅक टू बॅक 2 षटकार कुणाल जर ठोकले तर प्रशांतजी मोरे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. सोनावळे सर आपण पाहिलं मॅचला सुरुवात झाली, वाळवंट होतं, तहानेसाठी व्याकुळ होतो आम्ही, धावांसाठी व्याकुळ झालो होतो, पण आता मात्र पुन्हा समुद्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय मॅचमध्ये बदल पाहायला मिळाला. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो नागमोडी वळणं फ्री हिट असेल फलंदाज कुणालसाठी. पुरेपूर फायदा उचललाय, चेंडू उंचीवर आहे, चेंडू फ्लाय होईल निघून चाललाय. वीरेंद्र सेहवाग स्टँडला सलामी द्यायला. हा येतोय 6 धावांची रन मशीन दाखवणारा ट्रेमेंडियस शॉट, षटकार 6 धावा. हो हो हो, हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. धाव संख्या फरकन वेगाने पुढे सरकेल. तब्बल 63 धावा धाव फलकावर. कोणत्याही फलंदाजानं जर अर्धशतक कंप्लीट केलं तर नियोजन समितीचे अध्यक्ष सन्माननीय अमोलजी कतोरे साहेब, त्याचबरोबर संपूर्ण संभाजीनगर चषकाकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. थँक्यू सो मच. बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळते. विकास स्पोर्ट्स पवाळे संघ विचार करत असेल जणू काय आम्ही झोपेमधून हा सामना खेळतोय की काय. स्वप्न पडलं होतं पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 13 धावा. कोणीतरी येऊन आमच्या अंगावर गार पाणी ओतलं. 13 धावाचं कन्व्हर्शन 4 षटकामध्ये तब्बल 63 धावांमध्ये झालंय. या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला. तब्बल प्रताप महागडा ठरला. 36 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. अतिशय खराब षटक राहिलं विकास स्पोर्ट्स पवाळे संघाकडून प्रतापचं, कारण आपण पाहतोय पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 13 धावा. ते स्वप्न 2 षटकामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. नाण्याची पहिली बाजू अतिशय चमकताना पाहायला मिळते. हो हो, यस 64 धावा धाव फलकावर. यस कोणत्याही फलंदाजांना बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर सन्माननीय विशालजी केंबारी साहेब यांच्याकडनं 1100 रुपयाचं पारितोषिक. यस आपले विकेट सॅक्रिफाईस केले फलंदाज प्रदीपनं, पण प्रदीपला माहित आहे जेवढे जास्त चेंडू कुणाल खेळेल तेवढी जास्तीत जास्त धावसंख्या धावफलकावर लागली जाईल. आज मात्र क्रिकेटची व्याख्या तुम्ही या ठिकाणी ऐकत असाल तर निश्चितच तुम्हाला विश्वास वाटला असेल. क्रिकेट मित्रांनो टीमवर्क, क्रिकेट सांघिक खेळ आहे. या सांघिक खेळामध्ये प्रत्येकाला वैयक्तिक जबाबदारी पार पाडावी लागते. 2 तडाखे पहिल्या षटकामध्ये दिल्यानंतर समजदारीचा क्रिकेट बॅट्समन कुणालकडनं झालाय. कौतुक करेल मी कुणालचं. किती खेळलाय कुणाल बॉल? 46 आणि किती बॉल खेळला? तब्बल 46 धावांवर खेळतो बॅट्समन कुणाल. क्या बात आहे. 15 चेंडू खेळलाय कुणाल. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. 1 षटकार जर आला तर राकेश सरांकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यस 1 सिंगल धाव मिळेल. इंडिव्हिज्युअल 47 रन. 47 धावांवर खेळतोय फलंदाज कुणाल. मित्रांनो कुणालसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्यात. काय फलंदाजी केली, काय इनिंग साकारले या मॅचमध्ये. देवगाव टायगर संघाकडून पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेला संघ पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाला. श्वास कोंडला होता देवगाव टायगर संघाचा, पण व्हेंटिलेटर नावाची कुणालची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आर्टिफिशियल श्वास सांगून गेलाय. यस शेर अभी जिंदा आहे. यस यापुढील होणारी मॅच मी अनाऊन्स करेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज व्हायचं आहे. यस जय हनुमान बेलपाडा संघनायक आणि एसे दिदी 11 संघाचा संघनायक आपण या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे. एका बाजूला आपण पाहू शकू मिस्टर परफेक्ट राहुल सोमनेला, तर एका बाजूला लिटल मास्टर मिस्टर विलास वारगडे. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस्का बॉक्समध्ये यायचं आहे. तत्पूर्वी आपण जातोय महत्त्वाच्या मॅचकडे. द्वंद्व आणि द्वंद्व. अंपायरच्या भूमिकेमध्ये आमचे दीपकजी बिराडे सर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील. त्याचबरोबर वर्मा सर. कौतुक करू आम्ही दीपक बिराडेचं. ऑलराऊंडर पर्सनॅलिटी, डॅशिंग पर्सनॅलिटी. एक भूमिका वेगवेगळ्या पाहायला मिळतात. हो 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 असमजदारीचा क्रिकेट. चेंडू हातातनं निसटला जणू काही प्रॅक्टिस केली विकेट किपरनं. नो बॉल आणि पुन्हा एकदा फ्री हिट. विकास स्पोर्ट्स पवाळे संघासाठी पडलाय दुष्काळ आणि आता मात्र दुष्काळामध्ये 13वा महिना याला म्हणतात. सेकंड इनिंग मध्ये मात्र हालचाल करावी लागेल विकास स्पोर्ट्स पवाळे संघाला. संघर्षाचा शंखनाद करावा लागेल. शॉर्ट पिच बॉल फ्री हिट देन
आउट ऑफ द पार्क. इट इज अ मॅक्सिमम ग्लोरियस यू सिक्सर. 6 धावा. कुणालचा अर्धशतक कंप्लीट. कुणाल बाद दाखवायची आहे. आपण केलेल्या कार्यकर्तृत्वाची नोंद ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून घेतली जाईल. जबरदस्त इनिंग साकारली. उगवत्या सूर्याला दिली सलामी. संभाजीनगर चषकामध्ये रोवला मानाचा तुरा. हे अर्धशतक कंप्लीट. 50 कंप्लीट. या स्पर्धेच्या माध्यमातून तिसरं अर्धशतक झळकावलंय फलंदाज कुणालनं. पहिलं अर्धशतक जगदीश खारेच्या नावावर. दुसरं अर्धशतक जगदीश खारे संभाजीनगर संघाचा खेळाडू. दुसरं अर्धशतक तेजस इसामेच्या नावावर शिवळेश्वर शिवळे संघाचा खेळाडू. आणि आज मात्र देवगाव टायगर संघाचा कुणाल अर्धशतक ठोकतोय. राकेश डोंगरे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. थँक्यू सो मच. धन्यवाद. हो लेंथ बॉलचं रूपांतर फुलटॉस मध्ये झालं. लोवर फुलटॉस दिशा दिली. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू गोड करताना पाहायला मिळतं फलंदाज कुणाल. कुणाल आणि कुणाल. कुणालची फलंदाजी यदा कदाचित दिलवाले पिक्चरचा जर डायरेक्टर पाहत असेल ना दीपक सर तर म्हणत असेल कुदरत ने बनाया होगा फुर्सत से तुझे मेरे यार. काय फलंदाजी केली कुणालने. चौकार ठोकलाय कुणालने. त्या चौकारासाठी सुद्धा सन्माननीय राकेशजी डोंगरे साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू सो मच राकेशजी डोंगरे सर. आपण कुठे असाल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाठीराखे बनलात आणि ज्या वेळेला कौतुकाची थाप पाठीवर लाभते त्यावेळेला मात्र तानाजी येसाजी कोंडाजी असे अनेक प्रकारचे मातबर मावळे तयार होत आहेत. असं शेवटच्या चेंडूवर निश्चितच मी तर म्हणेन माघारी परतावं लागेल. परंतु राजेशाही थाट हा स्वातंत्र्याने अबाधित राहील. काय इनिंग साकारली कुणालने. आपल्या संघाला संकटातून बाहेर काढलं. जबरदस्त इनिंग साकारली. तब्बल आणि तब्बल कुणालची बॅटिंग पाहिली तर 57 धावांची गरज. मी तर म्हणेन एखाद्या बाळावर नजर पडावी आणि त्याची दृष्टी आम्हाला त्याला दृष्टी लागावी आमची. त्या पद्धतीने फलंदाजी कुणालची पाहायला मिळाली. तब्बल 57 धावांची वादळी खेळी आणि या वादळी खेळीच्या मदतीने सीमाचा वाटा उचललेल्या खेळीने पहिल्या इनिंग नंतर आपण पाहतोय देवगाव टायगर संघाची धावसंख्या जमली गेली धावफलकावर 76 धावा. विजयासाठी 77 धावांची गरज विकास स्पोर्ट्स पवारे संघाला. सर्व समर्थकांना सूचना आहे ज्याला ज्याला कोणाला बक्षीस लावायची असेल तर पहिल्यांदा या ठिकाणी पैसे येणं गरजेची गोष्ट असेल. हेच पैसे आपण पहिल्यांदा द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपलं नाव अनाऊन्स केलं जाईल. राकेशजी डोंगरे साहेबांकडे खूप सारी पारितोषिकं आली. या ठिकाणी रोख स्वरूपात बक्षीस आली कुणालला. अर्धशतकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. चौकार षटकारांच्या आतिषबाजीसाठी 500 रुपये. एकंदरीत 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय अमोलजी कतोरे सर याचकडून सुद्धा अर्धशतकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच अमोलजी कतोरे सर. ज्या वेळेला सेकंड इनिंग चालू होईल पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार. मी कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करतोय. आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ द शहापूर मुरबाड सन्माननीय हेमंतजी सोनावळे सर. आपण ऐकत राहा आपण पाहत राहा मन मुराद आनंद लुटत राहा. कारण बनलंय संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं. थँक्यू सो मच. धन्यवाद. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच असेल जय हनुमान बेलपाडा संघ आणि एसी दिदी 11 सोनारपाडा संघाचे कर्णधार टास्का बॉक्स मध्ये यायचे. थँक्यू. रमेशजी शिंदे सर. 5व्या दिवसातला पहिला सामना उपांत्यपूर्वी फेरीचा हा सामना होता आणि या सामन्यामध्ये विजय अत्यावश्यक असताना सुरुवात जर पाहिली तर सर्व प्रेक्षकांनी आपण पाहिलं असेल देवगाव टायगर्स संघाची सुरुवात अडखळत झाली मात्र उभा राहिला आणि उभा राहिला तो आपल्या संघासाठी कुणाल. नक्कीच कुणालने या डावाला जे काही सावरलेलं आहे मित्रांनो नक्कीच हा सामना
येस कर्णधार विलास वारगडे एस ए दिदी सोनारपाडा संघाचा आणि जय हनुमान एस ए दिदी 11 सोनारपाडा आणि जय हनुमान बेलपाडा संघाचे कर्णधार आणि टॉस आलेत आणि नक्कीच अमोलजी कतोरे सर आपल्याला विनंती करेल की या सामन्याचा पण टॉस करायचा आहे. हॅलो कतोरे सर. हॅलो. या पुढचा सामना रंगणार आहे तो जय हनुमान बेलपाडा विपक्ष एस ए दिदी 11 सोनारपाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण समोर यायचं आहे. या सामन्याचा टॉस होईल. नक्कीच छापा कॉल आलेला आहे आणि मला वाटतं सोनारपाडा संघ इथे टॉस जिंकतो आहे. काय डिसिजन घ्याल? क्षेत्ररक्षण करणार. नक्कीच कालपर्यंत त्यांनी टॉस जिंकत क्षेत्ररक्षण केलं होतं. आजही तोच निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच टॉस जिंकलेलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. मात्र समोर संघ देखील तितकाच मातबर संघ आहे. रोखावं लागेल. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? रनांचं तर काही सांगू शकत नाही, पण एकच गोष्ट अशी आहे का आमच्याकडे 9K बॉलर जे मी घेऊन खेळतोय आता, कारण की जिथून असताना कमी पडतं वाटतं बॅटिंगची. त्यामुळे मला जेवढा पोरांना जेवढं सांगता येईल टप्प्यावर बॉल टाकायचा तेवढा टाकणार, बाकी तर काही सांगू शकत नाही. नक्कीच एक प्लॅनिंग करून आलात. नक्कीच आपल्या अगेन्स्ट बेलपाडा संघाच्या अगेन्स्ट टॉस झाला आहे. टॉस जिंकला असतात तर काय निर्णय केला असता? आम्ही बॅटिंगच घेतली असते, कारण अगोदर आम्ही क्वालिफाय झालं तेव्हा तिन्ही मॅचला बॅटिंग घेतली होती, त्याच्यामुळे आम्ही बॅटिंगच घेतली असते. नक्कीच फलंदाजीवर रिलाय करता तुम्ही आणि तुमच्या फेवरमध्ये तसा पाहिलं तर हा नाणेफेक झालेला आहे. किती धावसंख्या किती टोटल तुम्ही स्कोअर कार्डवर लावाल? आम्ही मिनिमम 55 प्लस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच गोलंदाजी चांगली असेल तर 50 ते 55 धावा देखील पुरेशा होतील. दोन्ही संघांना या फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सामना 5 षटकांचा होईल. 2 षटकांपर्यंत चेंडू हरवला तर नवीन दिला जाईल, त्यानंतर मात्र जुना चेंडू दिला जाईल. कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाही याची दक्षता घ्यायची. आणि पहिलाच चेंडू आणि यावेळी मध्ये पहिल्या चेंडूवर जी सुरुवात झाली होती देवगाव संघाची तशीच सुरुवात इथे पाहायला मिळते. ती पवाळे संघाची विकास स्पोर्ट्स पवाळे संघ पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय आणि माघारी परततोय मयूर विदाउट स्कोरिंग गोल्डन डक डीजे. कमावला गेला. जी सुरुवात हवी होती देवगाव संघाला ती सुरुवात मिळाली आहे आणि नक्कीच कट कॉपी पेस्ट अशी दोन्ही संघांची सुरुवात. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. इथे मयूरला माघारी परतावं लागतं, मात्र त्याची जागा घ्यायला स्वतः कप्तान मयूर यावेळी मात्र मैदानावर जातो आहे. कोणाला तरी उभं राहावं लागेल. जी कामगिरी आपण पाहिलं कुणालनी केली तशी कामगिरी कोणतरी एका फलंदाजाला करावी लागेल. या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक झलकावलं गेलं ते वैयक्तिक पहिलं कुणालचं. या स्पर्धेमध्ये वागेश्वरी संघ संभाजीनगर जगदीश याच्या बॅटमधून पहिला अर्धशतक आलं होते, तो स्वतः आहे इथे. त्याचबरोबर दुसरं तेजसच्या बॅटमधून आणि आज मात्र कुणाल यावेळी खूप जोरात फटका सजवला. क्षेत्ररक्षण खाली येईल का आणि सुरेख झेल पाहायला मिळतोय आणि यावेळी बॅक टू बॅक 2 विकेट्स. मोठा फटका आणि ही झेल पकडलाय कुणाल. आज मात्र कुणाल नक्कीच सुरेख कामगिरी करतोय. आजचा दिवस कुणालसाठी अतिशय महत्वाचा आहे. बॅट मधून संघ अडचणीत सापडलेला असताना जी कामगिरी केली वैयक्तिक 57 धावा या 76 धावांमध्ये 57 धावांचं योगदान दिलं होतं कुणालनं. आता मात्र लॉंग ऑनच्या रिजन मध्ये उभा होता. सीमा रेषेलगत अगदी स्वतःला सावरच सुरेख झेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि तो झेल पकडला गेला. सुरेख झेल.
मात्र पूर्ण जबाबदारी प्रमोदला घ्यावी लागेल, जी जबाबदारी कुणालनं घेतली होती. छान खेळ करावा लागेल आणि पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आलेले जो फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावेल तो नक्कीच मोठी धावसंख्या करेल हे दाखवून दिलं कुणालनं. कारण प्रत्येक चेंडूवर तुम्ही प्रहार करू शकत नाहीत. कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन तुम्ही खेळलात, चेंडूला पाहून खेळलात तर नक्कीच एक धावसंख्या उभी राहील. 77 धावांचं आव्हान आहे पवाळे संघासमोर. हाफ ट्रॅकर इन द एअर, कुणाल अंडर इट, कॅन बी टेकन येस इट इज. आणि झेल बाद होतोय. आता मात्र खूप संकटात सापडतो इथे पवाळे संघ. विकास स्पोर्ट्स पवाळे संघ, जो त्यांचा खंदा फलंदाज होता प्रमोद, बॅक टू द पवेलियन विदाउट डिस्टर्बिंग स्कोर कार्ड. स्कोरला फक्त आणि फक्त एक धाव लागलेली मित्रांनो. 3 गडी बाद होतात या रोशनच्या षटकामध्ये. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे आणि या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक सुरेख हाताळलं. जातं. सुरुवात झाली होती टायगर्स स्पोर्ट. नक्कीच पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो, आपलं प्रेम समजू शकतो या खेळाप्रतीचं. मात्र आपण कोणी त्या भगव्या पट्टीच्या आतमध्ये बसायचं नाही. पुन्हा एकदा साईड स्क्रीनच्या तिथे 2 प्रेक्षक बसलेत, प्लीज आपण तिथून उठायचंय. काळ्या पडद्याजवळ आजचा दिवस प्लीज सहकार्य करायचं. आपण त्या भगव्या पट्टीच्या पाठीमागे उभं राहायचं प्लीज. नाहीतर या स्टँड्स मध्ये जाऊन उभे राहा, तिथेही सावली आहे. आपल्यासाठी 4 स्टँड दिसत आहेत आपल्याला इथे आणि आपण कोणत्या तरी एका स्टँडचा आश्रय घ्या, नाहीतर आमच्या व्यासपीठाकडे या, इथेही जागा आहे. पुढचा चेंडू रोशन यावेळी मात्र चपराक मारण्याचा प्रयत्न, चेंडूला जाऊ दिलं आणि हा चेंडू सिग्नल येतोय आमच्या वर्मा सरांचा. वाईट चेंडू, एक अवैध चेंडू, वाईटच्या रूपाने एक धाव जोडली जाईल. नक्कीच या संघाचा जो विकेट किपर आपल्याला दिसतोय पवाळे संघाचा एक लेजेंडरी क्रिकेटर आहे. मला वाटतं या मुरबाड तालुक्यातील सर्वात देवगाव गावात या संघाचा कर्णधार पांडुरंग, मला वाटतं त्या दिवशी देखील आम्ही उल्लेख केला होता. अतिशय जुना खेळाडू आहे. विकेट किपिंग, सुरेख विकेट किपिंग करताना आपण पाहिलं आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये. मला वाटते 4था सामना सुरू आहे या दोन्ही संघांचा. ओहो, यावेळी सुरेख, यावेळी पुन्हा एकदा चेंडू थोडासा उसळ येऊन बाहेरच्या दिशेला निघाला आणि पंचांनी पुन्हा एकदा हात आपल्या हवेमध्ये पसरले आणि आम्हाला समजलं हा अवैध चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. या षटकामध्ये 3 गडी टिपले, मात्र 3 सलग वाईट चेंडू देखील टाकले गेलेत या गोलंदाज रोशनकडून. मित्रांनो, लाईन अँड लेंथला खूप महत्त्व आहे. आपण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायला हवी. आतापर्यंत फक्त 4 धावफलकाला लागलेल्या आहेत. अजूनही 73 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आव्हान कठीण वाटतं, अशक्य नाही. यावेळी चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, सीमा पार, षटकार, सुरेख फटका. पवाळे गावचे सरपंच सन्माननीय बाळूजी पवार यांच्याकडून 2 सलग षटकारांसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक षटकार आणले, आणखी एक जर षटकार लगावला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज लागू होईल फलंदाज समीरसाठी. समीर नाव रोशन टू समीर सुरेख गोलंदाजी करत होता, मात्र कुठेतरी दिशा भरकटली आणि चेंडूची दशा आपण पाहिली काय झाली. वीरेंद्र सेवक स्टँड जवळ, तिथे तो कपडा नीट करायचे. प्रेक्षक प्लीज, आपण त्या कपड्याला पकडू नका. ओ क्लीन बोल्ड, यू मिस, आय हिट, डिसमेंटल द फर्निचर अँड नाउ समीर बॅक टू द पॅव्हिलियन. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. ओनली 10 रन्स अँड 4 इम्पॉर्टंट विकेट्स. मला वाटतं या पवाळे संघाचा बॅकबोन कणा आता मात्र मोडला गेलेला आहे. जो संघ पहिल्याच दिवशी क्वालिफाय झाला होता आमच्या स्पर्धेसाठी, आणि नक्कीच तो पहिल्या दिवसाचा जो क्वालिफाय संघ होता भिवंडी तालुक्यातील ढोळे संघ, तो देखील इथे उपस्थित आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. त्यांनी उपस्थित राहायचंय, लवकरात लवकर आपण कुठे असाल तर यायचंय. या
षटकामध्ये 4 गडी बाद झाले, 10 धावा दिल्या गेल्या, मात्र 3 वाईड चेंडू देखील टाकले गेले, अन्यथा केवळ 1 धाव किंवा 7 धावा असू शकल्या असत्या. पहिलं षटक संपलं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणखी 1 षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, आणि ते षटक घेऊन येईल अक्षय. आता मात्र अक्षय आणि निखिल ही जोडी मैदानावर दिसेल. 4 गडी बाद झाले आहेत आणि 6व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला आहे निखिल. कट कॉपी पेस्ट असा सामना चालू आहे. मागे या देवगाव संघाची देखील अशीच अवस्था झाली होती पहिल्या इनिंग्समध्ये. कुणाल उभा राहिला, यावेळी मात्र कोण उभा राहील, कोण ती फलंदाजी करेल, एक स्वप्नवत खेळी करावी लागेल. खरं वाटलं नव्हतं की देवगाव संघाच्या एवढ्या धावा होतील, वाटलं होतं 30 ते 36 धावांवर रोखला जाईल, मात्र त्या 57 धावाला कुणालच्या बॅटमधून वादळी खेळी केली गेली आणि या 57 धावांनी ते स्कोअर कार्ड घेऊन गेलं 76 धावांपर्यंत. 76 आणि 77 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा विकास स्पोर्ट्स पवाळे संघ अतिशय अडचणीत सापडलेला आहे. यावेळी मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत, मात्र धावा तब्बल 67. 67 रिक्वायर्ड जस्ट इन 24 बॉल्स. यावेळी मात्र पुन्हा एक वादळी खेळीची गरज आहे. ते वादळ येईल का? निखिल किंवा अक्षय या दोघांपैकी कोणाच्या बॅट मधून त्या धावा येतील का? धावा येणं गरजेचं आहे. वेल बिगन इज हाफ डन. यावेळी मात्र टायगर स्पोर्ट्स या सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण करतोय अक्षय. ओहो, यावेळी चेंडू हवेत झुलतोय, पॉइंटच्या दिशेला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक तिथे आहे, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. स्वप्नील पोटे द मॅन फ्रॉम देवगाव. सुरेख या सामन्यात तशी कामगिरी करता आली नाही, मात्र मागील तुम्ही सामने पाहिले असतील. स्वप्नील पोटे सुरेख कामगिरी केली होती आणि म्हणून ही टीम गेम आहे मित्रांनो. प्रत्येकानं आपण कॉन्ट्रीब्यूट केलं. आज कुणाला कॉन्ट्रीब्यूट केलं, त्याच्या अगोदर स्वप्नीलने केलं होतं, त्या अगोदर दौलतने केलं होतं, त्या अगोदर गोलंदाजाने केलं होतं. म्हणूनच तर काय हा संघ आता इथे आपल्याला 5व्या आणि अंतिम दिवशी खेळताना दिसतोय उपांत्यपूर्व सामन्यामध्ये. हा सामना जिंकला तर नक्कीच संधी निर्माण होईल. पुढचा चेंडू हो, यावेळी लीडिंग एज घेतली जाते आणि ज्या क्षेत्ररक्षक ज्या विकेट किपरचे आम्ही आतापर्यंत कौतुक करत होतो पांडुरंग माळी, सुरेख झेल पकडला गेला एस्ट्यांच्या मागे. आणखी एक गडी बाद होतोय. निखिलला मात्र माघारी परतावं लागतं. कित्येक वर्ष क्रिकेट खेळायला आपलं समर्पण केलंय, ज्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे असे हे विकेट किपर पांडुरंग माळी. हो हो, यावेळी कट केला चेंडूला ऑन साईडला. धाव घेतली जाईल. एकच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण तिथे आडवा आलेला आहे सिली मिडॉनला खेळाडू आणि चेंडू पुन्हा एकदा अक्षयच्या हातात दिला गेलेला आहे. मात्र एकच धाव येते आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 12 धावांवर. तब्बल 5 गडी बाद 12 धावा. हे दुसरं षटक चालू आहे मित्रांनो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे फक्त आणि फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंवर येतील का 2 मोठे प्रहार? जर आपण
टायगर संघाची जर इनिंग्स पाहिली तर पहिल्या 2 षटकात त्यांचे फक्त आणि फक्त 13 धावा आल्या होत्या. सामना तसा पाहिला तर दोन्हीकडून सारखा आहे, मात्र विकेट जास्त आहेत. यावेळी मिसफील्ड होते, पॉइंटच्या दिशेला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. नक्कीच याला म्हणतात गरिबी में आटा गेला, कारण धावांची गरज आहे. एक शॉर्ट चेंडू दिसतोय इथे, शॉर्ट रन दिसतोय आणि एकच धाव दिली जाईल. दरम्यान आम्ही आत्ताच ज्यांचं वर्णन करत होतो, ज्यांचं कौतुक करत होतो, ते पांडुरंग माली यांच्या विकेट किपिंगसाठी राकेशजी डोंगरे यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. धन्यवाद. हो, यावेळी मात्र स्टिअर केला चेंडूला, चेंडू जास्त दूर गेला नाही, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिट झालेला आहे, मात्र पंचांनी अपील धुडकावलेलं आहे. एक धाव पूर्ण झाली, ते एक चोरटी धाव पूर्ण केली. धावांची अत्यंत आवश्यकता आहे ती पवाले संघाला या सामन्यात येण्यासाठी, आणि आतापर्यंत धावसंख्या लागलेली ती 14 धावा. नक्कीच कंपॅरिझन केली तर दोन्ही संघ बरोबर चाललेत, फक्त धावांच्या बाबतीत मात्र गडी बाद जास्त झालेत ते पवाले संघाचे. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये कोणी कधीही कमबॅक करू शकतो, आपण पाहिलेलं आहे मित्रांनो. आणि जे कुणालनं केलं ते काम या दोघांपैकी एकाला करावं लागेल, मग तो अक्षय असेल किंवा एकतर प्रवीण असेल, या दोघांपैकी एकाला खेळावं लागतील. उर्वरित चेंडू खेळून काढावे लागतील. मला वाटतं हे षटक देखील इथे संपतं. 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 14 धावा, मात्र गडी बाद 5, 5 बाद 14, आणि हीच अवस्था होती टायगर्स संघाची. 3 बाद 13 अशी टायगर्स देवगाव संघाची अवस्था होती. म्हणजे इथूनही सामना फिरू शकतोय, मात्र हे उर्वरित 18 चेंडू खेळून काढावे लागतील, धावा गोळा करावे लागतील. जे कुणालने केलं ते तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर जर एक षटक पाहिलं मित्रांनो, सर्वात महागडं षटक या स्पर्धेतलं, तब्बल 36 धावा आल्या होत्या, म्हणजे प्रति चेंडू 6 धावा आल्या होत्या त्या षटकामध्ये, आणि त्यासाठी कारणीभूत ठरला होता कुणाल. त्या 6 चेंडूमध्ये 36 धावा आल्या, आणि इथेच खऱ्या अर्थानं सामना फिरला तो देवगाव टायगर्स संघाच्या बाजूला. मात्र अजूनही सांगू शकत नाही मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट अँड क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्टी. काय होईल ते आपल्याला कळेल उर्वरित 18 चेंडूंमध्ये. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल. यावेळी चेंडूला थांबून खेळलाय ऑन साइडच्या दिशेला, क्षेत्ररक्षक येईल, चेंडू पकडेल, परत एकदा पांडुरंग माली यांच्याकडे फेकेल, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. नक्कीच पांडुरंगजी माली यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले कॅश प्राइज राकेशजी डोंगरे यांच्याकडून त्यांच्या विकेट किपिंगसाठी. लेजेंडरी क्रिकेटर आहेत पांडुरंग माली या देवगाव टायगर्स संघाचे. आज मात्र पूर्ण दिवस बक्षिसांची खैरात होणार आहे. कदाचित पुढच्या सामन्यांमध्ये आम्हाला विशेष व्यक्ती अनाउन्समेंटसाठी ठेवावं लागेल, हे आम्हाला चित्र इथे दिसतंय. पुढचा चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडूला दिशा दिली, चेंडू जाईल गली आणि पॉइंटच्या गॅप मधून सीमा रेषेकडे जातोय चेंडू भरधाव वेगानं. काय रिझल्ट येईल? येस इट इज 4 रन्स, आणि यावेळी 4 धावा मिळतील. गॅप मध्ये चेंडू गेला होता आणि पाठलाग झाला होता, मात्र चेंडू जिंकला ही शर्यत आणि 4 धावा मिळाल्या त्या पवाले संघाला. अतिशय सुरेख गाणं लावलं. आज कार्तिकी एकादशी आहे, पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा. मात्र धावा करावा लागतोय पवाले संघाला त्या पंढरीच्या पांडुरंगाचं, कारण कोणाला तर उभं राहावं लागेल. प्रवीण राहील की अक्षय? पुढचा चेंडू, टॉस किती महत्वाचा आहे मित्रांनो. मात्र पवाले संघाचा कर्णधार म्हणाला होता आम्ही पहिले 3ही सामने प्रथम फलंदाजी करत जिंकले होते. यावेळी मात्र त्यांना सेकंड टाइम फलंदाजी करावी लागते, थोडा प्रेशर हँडल करतायत. 77 धावांचा नक्कीच शेवटच्या सामन्यात चेस केला होता, प्रमोदच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. एक षटकामध्ये 15 धावांची गरज असताना तो सामना प्रमोदनं फिरवला होता. आज मात्र प्रमोद डगआउट मध्ये बसलाय. हो, जाऊन दिलं चेंडूला, लेग स्टंपच्या अतिशय बाहेर पिच झाला होता चेंडू. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल या धावफलकाला. धावफलक जाऊन पोहोचते 20 धावांवर. 20 लॉस ऑफ 5 विकेट्स. पवारे 11 हिअर इन द 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी आक्रमण करावं लागेल, प्रहार करावे लागतील, चेंडूला सीमारेषेचं दर्शन घडवावं लागेल.
तो चेंडू येईल का पुन्हा. यावेळी मात्र फाईन लेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. अक्षरशः चेंडू यष्टनहून ट्रॅव्हल झाला आणि मागे पांडुरंग माली यांनी कोणतीच चूक केली नाही. नक्कीच या स्टेजमधून जर सावरत पवार संघ जिंकला तर भाऊरावजी पवार यांच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक. ओहो, यावेळी चेंडू हवेत झुलतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. येस, आणखी एक झेल, सुरेख झेल पकडला गेला लॉंग ऑन रिजन मध्ये आणि आणखी एक गडी बाद होतोय तो प्रवीण. बॅक टू दी पविलियन. नक्कीच आम्हाला धावा करावा लागेल पुन्हा एकदा त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा. या सामन्यात जर विजय मिळवायचा असेल पवाळे संघाला. विकास स्पोर्ट्स पवाळे नाऊ इन डेंजर सिच्युएशन, इन व्हेरी व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. रोहित नवीन फलंदाज गेला आणि मला आठवतं रोहित शर्माचं एक कोट आठवत आहे, टॅलेंट बीट स्किल्ड, समटाइम हार्ड वर्क बीट टॅलेंट वेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड असं म्हटलं जातं. आणि ते टॅलेंट असून ते वर्क हार्ड झालं पाहिजे. यावेळी चेंडू येतोय बॅटवर, मिड विकेट झोन मध्ये चेंडू जाईल, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल त्या पवाळे संघाला. 1s and 2s इयर नॉट मेन्शन. इथे काही अर्थ नाही 1-1 2-2 धावांना, कारण चेंडू अतिशय वेगानं कमी होत चाललेले आहेत. चेंडू आता शिल्लक असतील ते फक्त 13 चेंडू. यावेळी फुलटॉस करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ मॅग्निफिशंट शॉट, ह्यूज बिगी सिक्सर. मात्र या विकास स्पोर्ट्स पवाळे संघाच्या स्कोअर कार्डला संजीवनी प्रदान करणारा एक षटकार आलेला आहे फाईन लेग झोन मध्ये. आणि आपण पाहिलेलं अगदी पहिल्या दिवसापासून प्रत्येक फलंदाज त्याच एरियाला टार्गेट करतोय. का तर गोलंदाजाच्या वेगाचा फायदा घेऊन केवळ चेंडूला दिशा दिली जाते आणि चेंडू सीमा पार होताना दिसतोय. तिथली बाउंड्री देखील छोटी आहे आणि नक्की 6 धावा जोडल्या गेल्या स्कोअर कार्डला. तो शेवटचा चेंडू होता तिसऱ्या षटकाचा. ड्रिंक्स ब्रेक आहे, जर आपण पाणी घेऊन जायचं असेल तर जाऊ शकता. बी फास्ट. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 27 धावा, 27 आणि नक्कीच अजून 50 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. यावेळी मात्र 2007चा जोहान्सबर्ग मध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये T20 वर्ल्ड कप झाला पहिलाच आणि याच स्पर्धेमध्ये युवराज सिंग यानं स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकामध्ये 6 चेंडूत 6 षटकार लगावले. मात्र याच इनिंग मध्ये केवळ 12 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. तसा कोणी इथे उभा राहील का पवाळे संघाचा कोणी फलंदाज आणि सामना जिंकून देईल का? कारण 12 चेंडू 50 धावांची आवश्यकता आहे ती विकास स्पोर्ट्स पवाळे संघाला. ड्रिंक्स ब्रेक आहे मित्रांनो. नक्कीच बक्षिसांची खैरात आहे पवाळे संघावर. आम्ही पहिल्याच सामन्यापासून पाहतोय भाऊराव पवार यांचं या संघावरचं प्रेम, आपल्या गावातील संघावरचं प्रेम. आताही त्यांनी कॅश प्राइज लावले 2100 रुपयाचं. जर हा सामना पवाळे संघ जिंकला तर अजूनही हा सामना पवाळे संघापासून दूर आहे मित्रांनो. पण क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही, जरा कठीण वाटतं मात्र अशक्य नाही, कारण क्रिकेटनं सगळ्या डेफिनेशन्स मोडलेल्या आहेत. कारण आपण कालपर्यंत पाहत होतो ICC मेन्स T20 वर्ल्ड कप मध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकत होता. मात्र यावेळी सेकंड फलंदाजी करणारा संघ जिंकत होता आणि रात्री तेच घडलं. ऑस्ट्रेलियानं पुन्हा एकदा आणखी एक ट्रॉफी आपल्या नावावर केली. यावेळी गोलंदाजी मार्कवर दिसतोय अक्षय. ओहो, यावेळी भन्नाट वेगानं फेकलेला चेंडू, समजू शकला नाही फलंदाज आणि चेंडू यष्टांच्या मागे कलेक्ट केला गेला. एक निर्धाव चेंडूने सुरुवात झाली ती चौथ्या षटकाची. 11 चेंडू 50 धावा. हे इक्वेशन असंच कठीण होत जाईल.
कारण प्रत्येक चेंडूला सीमा पार धाडावं लागेल. प्रति चेंडू चौकार आला तर 44 धावा होतील, तरी देखील सामना फसेल. प्रति चेंडू षटकाराची गरज आहे. नक्कीच काय होईल या सामन्यामध्ये. अक्षय भन्नाट गोलंदाजी, वाऱ्याशी वार्तालाप करणारी गोलंदाजी. हो, यावेळी चेंडूला कनेक्ट केलेला चेंडू येतोय स्लिप पॉइंट मधून, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. थर्ड मॅन झोन कडे येत होता चेंडू, मात्र त्याला अडवलं, मध्येच रस्त्यात आडवा झाला क्षेत्ररक्षक देवगाव टायगर संघाचा आणि एकच धाव मिळाली ती पवाळे संघाला. आता मात्र सामना दूर चाललेला आहे. 10 चेंडू 49 धावांची गरज पवाळे संघाला. सामना दूर जाताना दिसतोय, मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, सांगू शकत नाही. यावेळी अक्षय जोरदार आक्रमण करतोय, भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. इनोव्हेशन शपाल, यू मिस आइट. गरज होती का या प्रकारच्या फटक्याची, मात्र दुसरा पर्याय नाही उरलेला आहे त्या पवाळे संघाला. प्रत्येक चेंडूवर षटकाराची बरसात करावी लागेल. प्रत्येक चेंडूला सीमा पार धाडावं लागेल, तर आणि तरच संघ कमबॅक करेल. मात्र यावेळी याच षटकामध्ये जर 1-2 प्रहार आले तर मात्र दुसरा षटक अंतिम षटक पाहण्यासारखं होईल. मात्र या षटकात जर एकही मोठा फटका आला नाही तर मात्र हा सामना फसला समजायचा विकास स्पोर्ट्ससाठी. मात्र बक्षीस पात्र ठरेल नक्कीच. या 5 पैकी एका ट्रॉफीवर नाव नक्कीच कोरलं जाईल, ते विकास स्पोर्ट्स पवाळे संघाचं. मात्र मित्रांनो, स्वप्न खूप मोठं होतं. पहिल्या क्रमांकाच्या प्रथम पारितोषिकावर नाव कोरायचं होतं, त्या उद्देशाने आम्ही आलो होतो. मात्र कुठेतरी क्रिकेट खेळताना आम्ही कमी पडलो, असं काही चित्र पवाळे संघाकडून दिसतंय. यावेळी पहिल्या 2 षटकांमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पवाळे संघ स्पर्धेत होता. तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये मात्र जोरदार आक्रमण केलं त्या देवगाव टायगर संघानं. वाघासारखे लढले, नावाला साजेशी खेळी केली ती कुणालनं, आणि सामना खूप दूर नेऊन ठेवला विकास स्पोर्ट्स पवाळे संघापासून. आणि ते आपलं चित्र दिसतं. त्यानंतर पवाळे संघ अजिबात सामन्यात दिसला नाही. पुढची तब्बल 7 षटकं. ओ, यावेळी चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल होईल का? कठीण आहे, झेल सुटतोय, मात्र इतका काही नुकसान होणार नाही देवगाव संघाला. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावांवर, 31 धावांवर, 31 रन्स. अजूनही 46 धावांची गरज. पुन्हा एकच आखूड टप्प्याचा चेंडू होता, समजू शकला नाही. आणि याबरोबरच मला वाटतं हे षटक इथे संपतं. षटक क्रमांक 4 की जे टर्निंग पॉइंट ठरलं होतं देवगाव टायगरसाठी. तब्बल 36 धावा आल्या होत्या आणि इथे मात्र केवळ आणि केवळ 4 धावा. मित्रांनो, हाच तर फरक आहे या सामन्यामधला. ती गोलंदाजी तशीच राहिली असती तर आता कदाचित पवाळे संघ या गेम मध्ये, या सामन्यामध्ये आपण पाहू शकलो असतो, आणि अन्यथा पुढच्या सामन्यात देखील पाहू शकलो असतो. मात्र इथे कुठेतरी मागे पडतोय पवाळे संघ. काय होईल? पुढची 6 चेंडू शिल्लक आहेत. 36 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहेत 6 चेंडू आणि 46 धावा. प्रति चेंडू 6 धावा घेतल्या तरी देखील हा सामना इथून पुढे पवाळे संघ जिंकू शकणार नाही. नक्कीच खूप वर्चस्व आहे. 6 चेंडूंवर 6 षटकार लगावले तरी देखील हा सामना दूर आहे पवाळे संघाकडून. यावेळी पहिला चेंडू होता निर्धाव चेंडू. हा चेंडू का निर्धाव पडला मित्रांनो? कारण धावा इतक्या समोर आहेत की फलंदाजांनी प्रति चेंडू षटकार लगावला तरी देखील हा सामना मी इथून जिंकतोय देवगाव टायगर संघ. हा चेंडू, हा फटका, सुरेख फटका, वाईडिश लॉंग लेगच्या दिशेला. 6 धावा. आता मात्र इथून फक्त एंटरटेनिंग होऊ शकतं ते पवाळे संघाकडून. नक्कीच डगआउट थोडासा नाराज आहे. खूप प्लॅनिंग करून आलो होतो आम्ही. टॉसही जिंकला होता आणि यावेळी आम्हाला टॉसचा फायदा होताना दिसला नाही, कारण धावा जितक्या झाल्या कुणालनं हा सामना खूप दूर नेऊन ठेवला आणि तिथे पोहोचणं अशक्य होत चाललं ते पवाळे संघाला. अगदी पहिल्या षटकामध्ये 4 गडी बाद झाले होते पवाळे संघाचे आणि इथूनच खऱ्या अर्थानं सामन्याला कलाटणी मिळायला सुरुवात झाली होती. येस, नेक्स्ट बॉल इनसाइड एज इनटू द फर्स्ट स्लिप. नो मिस्टेक.
and taken successfully. Yet another wicket for Vikas Sports Pawale. What a performance, what a bowling performance, what a batting performance, and what a fielding performance here by Devgaon Tigers on the 5th day in progress, the very important day in progress in Sambhajinagar Trophy 2021 Murbad in second edition. सुरेख कामगिरी करतोय देवगाव संघ. औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची. यावेळी मात्र पुढील दोन संघ आहेत. या मुरबाड तालुक्यातील नावाजलेले दोन संघ आहेत. पहिला संघ आहे जय हनुमान बेलपाडा, विपक्ष SA दिदी 11 सोनारपाडा. ओ इन द एअर सक्सेसफुली टेकन. यावेळी मात्र गड्यांमागे गडी बाद होत आहेत. इथे मात्र फ्युचर ऑफ देवगाव टायगर्स आय थिंक. इथे खूप जल्लोष होते. नक्कीच नावाला साजेसा खेळ झाला. सुरुवातीची 3 षटकं हा देवगाव संघ फलंदाजी करताना या सामन्यात नव्हता. आता चौथा षटकापासून आतापर्यंत तब्बल 7 षटकं हा संघ या सामन्यावर वर्चस्व करतोय. दॅट्स लाईक क्रिकेट. नक्कीच सामन्यामध्ये संघाला कसं लीड करायचं पाहून घ्या पांडुरंग माली यांच्याकडून, पाहून घ्या दौलतकडून, पाहून घ्या स्वप्नील पोटेकडून. आणि कुणालची बॅटिंग, एक नवतरुण खेळाडू कुणाल. यावेळी लॉंग लेगच्या झोनमध्ये चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षण केलं जाईल, चेंडू परत केला जाईल. यावेळी फक्त आणि फक्त औपचारिकता पाहायला मिळाली. आणि जर आम्ही स्कोअर कार्डकडे पाहिला, जर या सामन्याचा शिल्पकार कोण असेल तर नन अदर दॅन कुणाल फ्रॉम देवगाव टायगर्स. ही प्लेड व्हेरी इम्पॉर्टंट इनिंग्स. MNPL 2021 भरवली जाणार आहे 23 डिसेंबर ते 27 डिसेंबर याच मैदानावर मित्रांनो. यावेळी मॅन ऑफ द मॅच ठरतोय कुणाल आणि काही पारितोषिक आलेली आहेत ती देखील आम्ही सुपूर्द करतो आहोत. नक्कीच कुणाल आपण यायचंय. हा नक्कीच हँडशेक करायचे मित्रांनो. आजचा महत्वाचा सामना आहे.